नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि BK भूमेशमध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत. मित्रांनो, ज्या विषयावरती आज आपण बोलणार आहोत ते विषय तुम्हाला कदाचित थोडंफार समजलं असेलच, कारण की तुम्हाला थंबनेलवरूनच लक्षात आलं असेल की आज मी कशावरती बोलणार आहे. मित्रांनो, हा विषय आपण गेल्या 2 दिवसा अगोदरच आपण बोलणार होतो. 2-3 दिवसा अगोदरच सुरुवातीलाच आपण हा विषयावरती निश्चितच मला बोलावं वाटलं आणि मनात माझ्या वेगवेगळे प्रश्न येत होते जे मी मांडणार होतो, जे मी बोलणार होतो. पण झालं असं की मला वेळ मिळाली नाही, त्यामुळे आपण बोलू शकलो नाही. तर असो, परंतु आता थोडक्यात काय जी वेळ मिळाली त्यामुळे मला नितांत बोलणं हे अत्यंत आवश्यक वाटलं, कारण की आपण या चॅनलवरती माझ्या मनातल्या ज्या काही ओपिनियन्स असतात, माझे विचार असतात, ते मी मांडण्याचा या ठिकाणी निश्चितच प्रयत्न करतो. आणि माझ्या विचाराच्या माध्यमातून मी हे सांगण्याचा प्रयत्न करतो की जे चालू आहे किंवा जे प्रकरण घडलं आहे किंवा ज्या काही गोष्टी होत आहेत त्या खरोखर चांगल्या आहेत का, वाईट आहेत का, त्यामागचं काय सत्यता आहे आणि काय कारण असायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीवरती आपण इथं या ठिकाणी चर्चा करतो. मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल किंवा ज्या व्यक्तीबद्दल आपण बोलणार आहोत ते आहेत देशाचे जवान, जे अगोदर होते. त्यांनी 11 वर्षे जवळपास त्यांनी स्वतःची सेवा दिली देशासाठी. ते देशाचे जवान आहेत. आणि तुम्हाला माहिती असेल की 2016 मध्ये, सप्टेंबर 2016 मध्ये 28 तारखेला एक सर्जिकल स्ट्राईक करण्यात आली होती. आणि त्या सर्जिकल स्ट्राईकमध्ये दुसऱ्या दिवशी म्हणजे 29 सप्टेंबर 2016ला एक जवान, आपल्या देशातला एक जवान पाकिस्तानच्या सीमेमध्ये गेला. आणि सीमेमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याला पकडण्यात आलं. आणि पकडल्यानंतर त्या ठिकाणी पाकिस्तानच्या हद्दीमध्ये किंवा पाकिस्तानच्या कस्टडीमध्ये तो जवान जवळपास 3 महिने 19 दिवस त्या ठिकाणी राहिला. वेगवेगळ्या पद्धतीचे टॉर्चर त्याला सहन करावं लागले, वेगवेगळ्या पद्धतीच्या त्याला दुखापती झाल्या. आणि जो येईल तो त्याच्या हाताला टोचणं, त्याच्या हाताला इजा करणं, त्याला मारणं, शिवीगाळ करणं, आपण सांगू पण शकत नाही, सहज सांगू पण शकत नाही अशा पद्धतीचे शिवीगाळ करणं, देशाबद्दल त्याला म्हणजे शिवेगाळ करणं, ह्या सगळ्या गोष्टी त्याला भोगावं लागल्या त्या ठिकाणी. आता त्याचं नाव, त्या जवानाचं नाव जे आहे ते आहे चंदू चव्हाण. आता चंदू चव्हाण हा व्यक्ती जे आहे किंवा हे जे जवान आहे, हा पाकिस्तानच्या सीमेमध्ये जेव्हा गेला किंवा पाकिस्तानमध्ये गेला तर याचं तर काही नातेवाईक नाही त्या ठिकाणी, त्याचे काही रिश्तेदार नाही त्या ठिकाणी, भेटीगाठी करायला काही गेला नाही त्या ठिकाणी. त्याला काही जाऊन 4 दिवस राहतो आणि मुक्कामानं राहतो ना, मग येतो आणि भेटतो, त्याच्यानंतर मग आपण बढियापैकी मध्ये, असं काही राहणार नाही. तर तो जो काही गेला, तर त्या जवानाला आज त्या ठिकाणी तो रस्त्यावरती उतरला आणि उतरल्यानंतर त्याला जवानाला सेवेमधून बरखास्त करण्यात आलं, कायमस्वरूपी टर्मिनेट करण्यात आलं, कायमस्वरूपी घरी पाठवण्यात आलं, कारण देऊन की तुम्ही 5 वेळा त्यांना ह्या केलं आहे, चुका केल्या आहेत आणि त्या चुकीची शिक्षा म्हणून त्यांना सर्व्हिसच्या किंवा सेवेच्या बाहेर काढण्यात आलं आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की आपण ज्या देशामध्ये राहतोय त्या देशात आपण म्हणतोय की जय जवान आणि जय किसान. एक किसानाची काय स्थिती आहे किंवा आपल्या शेतकऱ्यांची काय स्थिती आहे तुम्हाला वेगळं सांगण्याची काही गरज नाही. आणि आपल्या देशामध्ये शेतकरी कशा पद्धतीने जगतोय आणि तो आपल्या रस्त्यावरती जेव्हा उतरतोय त्याला न्याय कुठून भेटते, कसं न्याय भेटते हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. फक्त थोतांड मिळतंय, दुसरं काही मिळत नाही, तर हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. त्यासोबतच या देशामध्ये देश वाईट नाही आहे. ह्या देशातलं जे प्रशासन किंवा जे यंत्रणा आहे ती ज्या यंत्रणेवरती जे वरती लोक, जे निवडून गेलेली लोक किंवा जे आमदार म्हणतो, खासदार म्हणतो, जे आमचे नेते म्हणतो ना, ते लोक हरामखोर आहेत, ते लोक साले सत्यानाश आहेत. तर त्यामुळे आपलं देश पोखरल्या जात आहे. देश आपलं खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे, अतिसुंदर आहे, खूप छान आहे, त्याच्यात काही वावगं नाही. आणि या देशातील लोक सुद्धा खूप चांगली आहेत. मित्रांनो, एकीकडे आपण पाहतोय की जो व्यक्ती, मला सांगा, त्याचे काही रिश्तेदार नाही त्या ठिकाणी, काही मजा मस्ती करायसाठी गेलं नाही, मग परराष्ट्र जे राष्ट्रातले जे जाणं हा एक गुन्हा आहे निश्चितच, त्याच्यात काही विषयच नाही आहे. परंतु तो काही मुद्दाम गेला नाही की मरणाची त्याला काही भीती, म्हणजे मरणं काही जवळ घ्यायचं नव्हतं त्यासाठी तर काही गेला नाही तो. परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर आमची हे जे लोक आहेत, ते नेते, खासदार, आमदार, हे लोक एवढाले गुन्हे करतात, एवढाले मोठे
त्यांनी मोठे मोठे हे गुन्हे करतात, त्यांनी मोठे मोठे ह्या मिस्टेक्स करतायत, चुका करतायत, तरीसुद्धा त्यांना सगळ्या गोष्टी माफ असतात आणि सगळ्या गोष्टी दिल्या जातात. काय फरक पडते एकदा जर का त्या जवानाला जर का माफी दिली किंवा एकदा जर का जवानाला जर का चान्स दिला. आज त्या व्यक्तीनं 11 वर्ष सर्व्हिस दिली, पाठीमागं आईवडील नाही, आईवडील आधीच मरण पावलेली आहेत, 11 वर्ष त्यानं सर्व्हिस दिली, त्याच्यानंतर 2 वर्षाचं लेकरू, त्यानंतर पाठीमागं पत्नी, ह्या सगळ्या गोष्टीचा कुटुंब, 12 लाखाचं कर्ज पण सांगतोय. एक जवान रस्त्यावरती उतरतोय आणि या सगळ्या गोष्टीवरती ह्या देशामध्ये जर का ह्या सिस्टीम पुढं समजा ह्या यंत्रणेपुढं जर का एका जवानाला जर का भीक मागावं लागत असेल तर ह्यासारखी दुर्दैवी गोष्ट कोणती आहे मित्रांनो. त्याला आझाद मैदानावरती जाण्यासाठी, आंदोलन करण्यासाठी त्याला दुसऱ्याला 200-300 रुपये उधार मागावं लागते. यासारखी शोकांतिका कोणती आहे, यासारखं दुर्दैव कोणतं आहे. एक जवानाला जर का 200-300 रुपये उधार मागावं लागत असेल, तो जवान गेल्या 2 वर्षापासून जिथं तिथं आंदोलनं करतोय, जिथं तिथं आपली मागणी मांडतोय, जिथं तिथं आपली बोलणं सांगतोय की बा मला माझ्यावरती अन्याय झालाय, माझ्यावरती हे झालंय, माझ्यावरती खूप क्रूरपणे किंवा माझ्यावरती सूड भावनेनं माझ्यावरती ज्या काही आहेत पनिशमेंट लावण्यात आल्या होत्या, मला माझं मत मांडू दिल्या जात नव्हतं, तर त्या व्यक्तीचं काय ऐकलं जात नाही, त्या जवानाचं काय ऐकलं जात नाही. एक जवान वर्दी किंवा एक त्या वर्दीमध्ये उभं राहून जर का भीक मागत असेल रस्त्यावरती, तर यासारखी शोकांतिका कुठं नाही आहे या आपल्या सिस्टीमच्या पुढं. मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की पाकिस्तानमधून आलेली सीमा हैदर या लोकांना चांगली वाटते. पाकिस्तानमधून आलेली ते हलकट सीमा हैदर जे 5-6 केटवड घेऊन आली आपल्या देशामध्ये, तर तिला देश हा नागरिकत्व देते, तिला त्या ठिकाणी आश्रय देते आणि तिला नोकरीची ऑफर केल्या जाते. तिला त्या ठिकाणी यूट्यूबवर ती इथं राहून पैसे कमवते, लोकांच्या पुढं नाचते, धिंगाणा करते, ते चांगली वाटते. तिच्या पुढं सगळ्यांचं आत्मीयता बदलते, तिच्याबद्दल सगळ्यांना आत्मीयता वाटते, वहिनी वहिनी वहिनी, भाभीजी भाभीजी म्हणून सगळ्यांना बरं वाटते. परंतु एक जवान आज देशाची 11 वर्ष त्यांनी सेवा केली, 11 वर्ष सेवा करून सुद्धा जर का त्याला एक चान्स दिला जात नसेल तर यासारखी शोकांतिका आहे. यासारखं मान्य आहे, त्याला जर का कुठल्या पद्धतीचं त्या ठिकाणी जवान म्हणून नाही, त्या ठिकाणी तर जवानाचा कुठला तरी पार्ट किंवा त्या ठिकाणी किमान त्याला पेन्शनची तरी व्यवस्था करून देण्यात यावी, पेन्शनची तरी त्याला सेवा दिली पाहिजे, पेन्शनची तरी त्याला. आपण जर का ह्या देशामध्ये म्हणत असू किंवा जय जवान जय किसान आणि जवानाला जर का रस्त्यावरती उतरवा लागत असेल तर या मूर्ती काय यासारखं मोठं दुर्दैव कोणतं आहे. आपल्या देशातलं जे राज्यमंत्री आहेत, केंद्रीय मंत्री आहेत, आपल्याला तो ज्यावेळेस जेव्हा जवान रस्त्यावरती उतरतोय तो त्यात छोटीशी क्लिप ऐकून घ्या. आता कलंक मिटून द्या, या तर मला मिटून द्या, आम्ही दोषी आम्हाला खुल्या फाशी लावा, आम्ही तयार आहेत. पण हे कलंक घेऊन आपण चालणार नाही. हे जे जनरल बनले काय यांना गव्हर्नर बनायचंय. जनरल बनलेला जनरल हा जनरल बोलणार नाही. याने मीडिया गोदी मीडिया आणि एडीजीपी आमचा रिप्लाय देऊन देतो की यांचं पोर्ट डिसिप्लिन घरी पाठवलं. अरे झकपऱ्याला पाठवलं, मग बोल ना, भुकना आता पूर्ण क्लिअर कर ना. हे असं कुणी अरे मंत्रालय काय मंत्रालय चुटकी बाजू काम नाही, चुटकी नाही. 4 महिन्यापासून चुटकी मारून मी संविधानिक मार्ग चालतोय मॅडम. कलेक्टर साहेब आदेश काढतो, कल्याणाधिकारी काय बघतो, काय कामाचा आहे तो कल्याणाधिकारी बसलेला आहे नावाला तिथं भिक्कार चोट. आणि आमचे रिटायर वाले संघटन खोलले, यांना बी लाईव्ह सांगतोय मी, यांनी खोललंय, यांची पेन्शन बंद होईल म्हणून हे बी येत नाही. हे बी आपल्या पोलीस डिपार्टमेंट मध्ये बी रिटायर जवान आहेत बिचारे, त्यांना विचारा. संघटन बनवलंय, हिंदू संघटन हे अमुक संघटन. अरे मी बी हिंदू ना, छाती टोकून सांगतो बोलणार आहे. माझे काही नाते नवाज शरीफ तुम्ही चाय प्यायला नाही गेलो होणार आहे का बोलत नाही आता. हा रक्षा मंत्री महोदयाला जेव्हा पत्र दिला, हा भारून तुरून कैबिनेट मिनिस्ट्री है, जा तेरे इसमें जा, उधर तेरे को यहाँ जाना है, वो जो तेरा इलेक्शन चल रहा है उधर ही भागता रहे. रक्षा मंत्री इधर जवान की बात नहीं सुनेगा. 15 लाख से ऊपर आंकड़ है महाराष्ट्र में, 2 लाख से ऊपर जवान है जिनके पेट पे लात मारी है, उनका परिवार उद्ध्वस्त हो गया है. लाइव उदाहरण लाइव दिखाऊंगा मैं, मेरे साथ चलो. जिनकी जिंदगी बर्बाद होगी बिचारों की अपने देश की हिफाजत करते करते. ते काय सांगतील ते मला द्या ना तुम्ही, आता भेटू द्या मला, मी जाणार नाही. हा मुलाला काही झालं याला जिम्मेदार या मोदीला सांभाळायला नाही याला. हे बघा, माझा मुलगा फिरते इथं, हे माटाडा खेळतंय, याचाच कलंक मिटवतोय मी, याचा कलंक मिटवतोय. मला तो मोठा उंच नेनी यांनी बोलायला पाहिजे, पापा तू पाकिस्तानमध्ये कशाला गेला होता आणि तुला सैन्यामधून का काढलं. हाच कलंक मिटवतोय मी. जर ताकद असेल मराठा आहे, छत्रपती शिवाजी महाराजचा मावडा आहे, मागाटणार रे, दुश्मन देशात तुटलो नाही, आपल्या देशासाठी गेलो तो मी. माझ्या काही तिथं नातेवाईक होते, त्याने मला 1 करोड दिले नवाज शरीफने.
एकही मीडिया जिवंत दाखवत नाही म्हणून एका थडाल तो फिरतोय. आता ते भाऊ आले मीडियावाले बिचारे, कम से कम त्यांनी माझं एक न्यूज दाखवलं होतं. सर तुमचं नाव काय? प्रतीक सर यांनी माझं एक न्यूज टाकलं होतं, त्यांचं चॅनल होतं. त्यांनी तरी बिचारांनी युट्यूबवर आमचं दाखवलं. तुम्ही जाऊ द्या ना आम्हाला, गेट का बंद करताय? आझाद मैदान आहे ना. मित्रांनो, हे सगळं ऐकल्यानंतर अंगावरती शहारे उभे होते, अंगावरती काटे उभे होते, अश्रू येते डोळ्यामध्ये. अरे जेव्हा तो एक जवान, आज त्याला भीक मागायची वेळ आली, राहायसाठी घर नाही, खायसाठी पैसा नाही, पाणी नाही, 12 लाखाचं कर्ज, बायको पाठीमागं, 2 वर्षाचं लेकरू पाठीमागं, आणि ह्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा एक जवान जर का रस्त्यावरती उतरताय तर प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात, प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू येते. मला मन हळहळते ह्या सगळ्या गोष्टीमधून. परंतु ह्या नेत्यांना, या आमदारांना, या खासदारांना, ह्या केंद्रीय मंत्र्यांना, राज्यमंत्र्यांना का वाटत नसेल आणि कसं काय यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येत नसेल? मला तर हा एक प्रश्न पडतो. मित्रांना, त्याच्यावरती ज्यावेळेस तो व्यक्ती किंवा जो व्यक्ती जवान पाकिस्तानमधून आला त्यावेळेस त्याची स्तुती करण्यात आली, प्रशंसा करण्यात आली, त्याच्यावरती राजकारण करण्यात आलं. मग राजकारण्यांनी त्याच्यावरती चांगल्या पद्धतीनं फोटो काढल्या, ह्या काढल्या, स्वागत केलं, हे सगळं केलं आणि त्याच्यावरती पुस्तक सुद्धा लिहिल्या गेली. जर का आज तो एवढ्या सगळ्या गोष्टीचा मानकरी आहे तर मग आज त्या एका जवानाला न्याय का भेटत नाहीये? मित्रांनो, त्या जवानाला न्याय भेटलाच पाहिजे आणि मिळालाच पाहिजे, हा माझं तरी मागणी आहे. आणि देशातल्या प्रत्येक व्यक्तीला हेच मागणं असेल की बा तो व्यक्ती, की जवान तो गुन्हेगार जरी असेल, थोडाफार प्रमाणामध्ये काही चुका झाल्याही असतील, माहिती नाही, त्यांच्या सिस्टीमनुसार, सांगण्यानुसार जर का चुका झाल्या असतील तर त्या चुका पदरात घ्यायला पाहिजे. किमान त्याच्या कुटुंबाचं, त्याच्या पाठीमागचं जे काही कुटुंब आहे त्याचं, त्या कुटुंबाचं निदान त्याची राहायची सोय, खायची सोय किंवा ह्या सगळ्या गोष्टीची केली पाहिजे. त्याला पेन्शन तरी दिलं पाहिजे किमान, असं मला तरी वाटतंय. आणि तुम्हाला काय वाटतं हे नक्की तेवढं कमेंट्स करून सांगा. तुम्ही काय विचार करता याबद्दल? आणि जर का त्यांचं आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर भेटलं, त्यांचं आपल्याला जर का कुठल्या पद्धतीनं अकाउंट नंबर भेटलं, त्यांचं फोनपे, गुगल पे काही भेटलं तर आम्ही आमच्यातर्फे निश्चितच प्रयत्न करू त्यांना सहकार्य करण्याची. तुम्हालाही जर का होत असेल तर निश्चितच तुम्ही सहकार्य करा आम्हाला. जर का समजा त्यांचं काही भेटलं, तसं खाता नंबर किंवा अकाउंट नंबर XYZ जे काही मिळालं तर निश्चितच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. मला जर का मदत करायची असेल तर निश्चित करू शकता. तर मला तर जेव्हा भेटलं तर निश्चितच आम्ही सुद्धा मदत करेल, हा आपला शब्द आहे. आणि मी गेल्या जवळपास 5 ते 6 वर्षापासून मदत करतोय बऱ्याचशा लोकांना. बऱ्याचशा, आमची सगळी मदत ही गुप्त मदत असते, तर बऱ्याचशा लोकांना आम्ही मदत करतो. जवळपास आमच्या इन्कममधलं 2% 3% तरी आम्ही मदत करण्याचा प्रयत्न करतो आणि दरवर्षी काहीतरी मदत करतो. नंतर निश्चितच तुम्ही सुद्धा करायला पाहिजेत असं मला तरी वाटते. निदान कुठल्या गोष्टीसाठी नाही, प्रॉफिटसाठी नाही किंवा काही नाहीसाठी, तर मानसिक समाधानासाठी तरी थोडंसं केलं पाहिजे. तर तुम्ही कराल अशी मला आशा आहे. आणि तुम्हाला काय वाटते ह्या सगळ्या गोष्टींबाबत, ह्या इत्थंभूत गोष्टींबाबत तुम्हाला काय वाटते? तुमचं मत काय आहे? नक्की आम्हाला तेवढं कमेंट करून सांगा. आमचे व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा इतरांना सुद्धा. आणि आपल्या चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला तेवढं सबस्क्राईब करून घ्या. भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा. सर्वांना